नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे. विषय आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2026चा आहे. ते काही संदर्भ आहेत, यापूर्वीचे काही शासन निर्णय आहेत. याच्यात प्रस्तावनात दिलं आहे की 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील 1500 शाळा आदर्श शाळा म्हणून जाहीर करण्याचं विकसित करण्यात आलं. तर त्यानुसार संदर्भ क्रमांक 1 अन्वये शासन निर्णय 5/3/21 नुसार 488 आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. नंतर 20/10/2023च्या शासन निर्णयानुसार 488 मधून 10 शाळा वगळण्यात आल्यात. आदर्श शाळांची संख्या 478 झाली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात आलेल्या 478 शाळांतील बांधकाम आणि इतर कामे अंतिम टप्प्यावर आहेत. विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट्समध्ये निश्चित करण्यात आलेल्या 5 धोरणात्मक स्तंभापैकी प्रथम स्तंभामध्ये शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास या उद्दिष्टाचा समावेश केलेला आहे. तसेच हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता अल्पकालीन ध्येय 2025-29 यामध्ये शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणे हे निश्चित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 4860 शाळा समूह साधन केंद्र शाळा म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत आणि सदर शाळांचे प्राधान्याने सक्षमीकरण करून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. विकसित महाराष्ट्र 2047 करता निश्चित केलेले पायाभूत भौतिक सुविधांचा विकास करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आदर्श शाळा योजनेमध्ये समूह साधन केंद्र शाळा, PM श्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळा यांचा अंतर्भाव करून शाळांचा विकास करणे आवश्यक आहे. विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंटमध्ये समाविष्ट अल्पकालीन ध्येय 2025-29 यामध्ये शाळांमध्ये पायाभूत भौतिक सुविधांचा विकास करणे हे साध्य करण्यासाठी आदर्श शाळा विकसित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकसित करणे या कार्यक्रमामध्ये पुढील टप्प्यामध्ये 405 शासकीय शाळांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि हा शासन निर्णय त्यामुळे पारित आहे. आणि यात सोबत दिलेली जी परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये यादी दिलेली आहे. त्याच्यातील 405 शाळा प्रत्येक जिल्ह्यातील शाळा आहेत. त्या महाराष्ट्रातील 405 शाळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असा शासन निर्णय आहे. या शाळा विकसित करताना काही अटी आणि शर्ती आहेत. या 405 आदर्श शाळांमध्ये समूह साधन केंद्र शाळा, PM श्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश करण्यात येत आहे. राज्यातील शासकीय शाळांना 10वी पर्यंतचे वर्ग वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर आदर्श शाळांमध्ये इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत विद्यार्थ्यांना विनाअडथळा व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होण्याकरता आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या आदर्श शाळांच्या परिपूर्ण विकासासाठी नियोजन आराखडा प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तयार करावा. हे महत्त्वपूर्ण आहे की ह्या शाळा 10वीपर्यंत असतील. सदर नियोजन शाळा आराखडा हा 5/3/2021 मध्ये नमूद केलेल्या सर्व सोयीसुविधांच्या आधारे तयार करण्यात यावा आणि आराखड्यास आयुक्त शिक्षण यांची मान्यता घेण्यात यावी. शासन निर्णय 1/10/2025 अन्वये राज्यातील शासकीय जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य शाळांमध्ये 7वी ते 12वी मधील विद्यार्थिनींकरता प्रत्येक शाळेमध्ये मासिक पाळीमध्ये आराम करण्यासाठी स्वतंत्र पिंक रूम निर्माण करण्यात यावी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. सदर धोरणानुसार आदर्श शाळांमध्ये विद्यार्थिनींकरता सध्या अस्तित्वात असलेल्या वर्गखोल्यांपैकी एक वर्गखोली पिंक रूम म्हणून परावर्तित करावी अथवा स्वतंत्र पिंक रूम म्हणून प्राधान्याने निर्माण करण्यात यावी. शासनाच्या विविध योजनांच्या सहाय्याने सर्व शाळांमध्ये मुलामुलींकरता स्वतंत्र स्वच्छतागृह आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. तथापि काही शाळांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह आणि शुद्ध पिण्याचे पाणी म्हणजे वॉटर फिल्टर सोय RO किंवा UV UF प्रमाणात उपलब्ध नसल्यास या योजनेतून प्राधान्याने करण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्यातून एक आदर्श शाळा क्रीडा प्रबोधिनी म्हणून घोषित करून विकसित करण्यात यावी. म्हणजे क्रीडासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण आहे की जिल्ह्यामधून एक शाळा आदर्श शाळा जी असेल ती क्रीडा प्रबोधिनी म्हणून सुद्धा विकसित केली जाणार आहे. सध्या स्थितीत 2025-26 मध्ये शिल्लक असलेला निधी या प्रयोजनाकरता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी स्वतंत्ररित्या वितरित करण्यात यावा. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या संख्येच्या प्रमाणात शिक्षण संचालक प्राथमिक यांनी जिल्हानिहाय निधी वाटप करून त्यानुसार जिल्ह्याला निधी वितरण करावा, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे.
एक खूप छान पद्धतीची ही अपडेट आहे. याच्यानंतर हे जिल्ह्यानुसार ही यादीसुद्धा जोडलेली आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होती जी आपल्यासोबत शेअर करायची होती. आपण ह्या माहितीच्या अनुषंगाने पुढील काळामध्ये निश्चितच राज्यात यापूर्वीच्या 478 आणि नवीन 405 शाळा ह्या आदर्श शाळा म्हणून विकसित होतील. यासाठी महाराष्ट्राचं जे व्हिजन आहे की विकसित महाराष्ट्र 2047 यामध्ये आपण निश्चित सहभागी व्हा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.